नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग, शुभ प्रभात। तर आता वाजलेले आहे सकाळचे 7। तर आता आपण चाललेलो आहोत नवी मुंबई उल्वे खारकोपर या ठिकाणी आपल्या नालासोपारा या नगरीमधून। तर आपण त्या ठिकाणी जाण्याचे विशेष कारण म्हणजे येत्या बुधवारी त्या ठिकाणी एका वास्तुशांतीचा कार्यक्रम, गवांदे परिवाराच्या नव्या वास्तुशांतीचा कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडलेला आहे। आणि गवांदे परिवाराची ओळख सांगायची झाली तर आपल्या काकी पल्लवी प्रशांत औटी यांच्या मोठ्या भगिनी अर्चना गवांदे यांनी शून्यातून विश्व निर्माण करून त्या ठिकाणी जो काही आपला नवनिर्वाचित असा गृहनिर्माणाचा पाया आपण त्या ठिकाणी घेतलात आणि त्या वास्तुशांतीला आम्हाला निमंत्रित केलेत, त्याबद्दल मी आपले सर्वस्वी आभार व्यक्त करतो। परंतु काही कारणास्तव आपल्या वास्तुशांतीच्या दिवशी आम्ही त्या ठिकाणी येऊ शकलो नव्हतो। तर आज आपण त्या ठिकाणी जरूर त्या वास्तूला भेट देण्याकरता रवाना होणार आहोत आणि थोड्याच वेळात आपण आपल्या मातोश्रींसोबत त्या ठिकाणी जाणार आहोत। तर आपला जो प्रवास असणार आहे तो मिनिमम 1.5 तासाचा असा हा प्रवास असणार आहे आणि तो प्रवास आपल्याला कंप्लीट करायचा आहे। आणि रिटर्नचा जो प्रवास आपला असणार आहे तो म्हणजे खारकोपर, नवी मुंबई, उल्वे ते दहिसर वेस्टर्न एक्सप्रेस हायवे मार्गे नालासोपारा असा असणार आहे। आणि आपण परतीच्या प्रवासाला मिनिमम संध्याकाळी या ठिकाणी रिटर्न येणार आहोत। तर चला मग आपण आता जाऊया या प्रवासाला आणि हा प्रवास आपण आपल्या व्हिज्युअलच्या माध्यमातून मी दाखवण्याचा प्रयत्न करीनच, कारण का आज आपल्या सोबत आपले एडिटर जे आहेत ते नाही आहेत आणि आपल्याला जे काही शूट करायचे आहेत ते आपल्याला एकट्याला करायचे आहेत। तर आता आपण त्या ठिकाणी हा जाता आपल्या मातोश्रींना विनंती करू की थोडंफार व्हिज्युअल्स आपण घ्याल आणि ते व्हिज्युअल्स आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवणार आहोत। तर चला तर मग जाऊया खारकोपर उल्वे नवी मुंबई या ठिकाणी। खारकोपर या ठिकाणी आणि आपण जर बघत असाल तर हा परिसर जो आहे तो म्हणजे नव्याने उभयास येणारा असा हा परिसर। तर या ठिकाणी आपण बघू शकता की उल्वे शहरातील हे जे व्यापलेलं असं हे जे शहर आहे आणि या ठिकाणाहून आपला मुंबईतील सर्वात सुप्रसिद्ध असा जो ब्रिज आहे अटल सेतू, ज्याने आपण मुंबईतील अंतर जे आहे ते 20 मिनिटांमध्ये या ठिकाणाहून आपण कापू शकतो। आणि जवळच नव्याने प्रस्तावित असलेले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ही येत्या डिसेंबर अखेरीपर्यंत पूर्णत्वास जाईल आणि तेही त्या ठिकाणी चालू होण्यास मार्गस्थ होईल। तर आता आपण छोटेखानी जर आपल्याला शक्य झाल्यास आपण त्या एअरपोर्टच्या दिशेने ट्रॅव्हल करणार आहोत। तर त्या ठिकाणी आपण आता थोड्या वेळात जाऊया। चला तर मग आता आपण निघूया।